प्रेमात एखादा व्यक्ती किती वेडा असू शकतो, आज मी तुम्हाला एक आगळीवेगळी प्रेम कहाणी सांगते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. यूके मधल्या एका तरुणाने आपल्या मैत्रिणीला प्रपोज केलं, पण ती मानली नाही. पुढची 7 वर्षात त्याने तिला 42 वेळा प्रपोज केला आणि 42 वेळा तिने त्याला नकार दिला. 43व्या वेळी तिने शेवटी होकार दिला. ल्यूक हा एक टॅटू आर्टिस्ट आहे, तर सारा मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह आहे. त्यांच्या रिलेशनला फक्त 6 महिने झाले होते तेव्हा ल्यूकने पहिल्यांदा साराला लग्नाची मागणी घातली होती, पण साराने नकार दिला. कारण सारा नुकत्याच तिच्या जुन्या रिलेशनशिप मधून बाहेर पडली होती. सारा ही 3 मुलांची आई आहे, त्यामुळे निर्णय घेताना साराला तो काळजीपूर्वक विचार करायचा होता. त्यामुळे तिने ल्यूकला आधी नकार दिला होता, पण ल्यूकने हार मानली नाही. त्याने प्रत्येक वेळा नवीन पद्धतीने साराला प्रपोज केलं. तर कधी जमेकच्या बेटावर घोडेस्वारी करताना प्रपोज केलं, कधी किल्ल्यावर कॅन्डल लाईट डिनर करताना प्रपोज केलं. तब्बल 42 वेळा नकार मिळाल्यानंतरही त्याने प्रेम व्यक्त करणं थांबवलं नाही आणि शेवटी त्याची मेहनत फळाला आलीच. ल्यूकच्या प्रपोजल्सचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते. 42व्या वेळी लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यानंतरही साराने पुढच्या वेळी योग्य वेळ असेल तर मी होकार देईल असे सांगितले होते. पण ही योग्य वेळ येण्यासाठी 2023 हे साल उजडावे लागले. त्यानंतर ल्यूक हा सारा हिला लंडन मधील ग्रीनिज येथे घेऊन गेला. तिथे त्याने तिला प्रपोज केलं आणि सारा हिनेही यावेळी कुठलेही आडेवेडे न घेता लग्नाला होकार दिला आणि मे 2025 मध्ये जमेकामध्ये ल्यूक आणि साराचे डेस्टिनेशन वेडिंग पार पडलं. अशा या अनोख्या लग्नाची गोष्ट आता जगभरात व्हायरल होतीये. तुमची यावर प्रतिक्रिया काय आहे? कमेंटमध्ये नक्की कळवा.